मिरजेत आरक्षित जमिनीवरील घरांची अतिक्रमणं महापालिका प्रशासनाकडून उद्ध्वस्त. 50 ते 60 लाखांचं नुकसान. कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार सातवेकर. मिरज इथल्या ऑक्सिजन पार्क लगत सातवेकर यांच्या जमिनीवर घरांची अतिक्रमणं महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त केली. यावेळी नागरिक आणि महापालिका अधिकाऱ्यांच्यात वादावादीचे प्रकारही घडले. मिरज इथं ऑक्सिजन पार्क लगत सातवेकर यांची 7.5 एकर जमीन आहे. महापालिकेने या जमिनीवर ठराव करून क्रीडांगणाचं आरक्षण टाकलंय. जमिनीवर महापालिकेचं नावही लागलंय. महापालिका प्रशासनानं आरक्षित जमिनीचा कोणताही मोबदला न देता जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला असल्यानं सातवेकर यांनी न्यायालयात धाव घेऊन महापालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळवली होती. सातवेकर आणि महापालिका यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असताना शुक्रवारी जिल्हा न्यायालयानं सातवेकर यांच्या जमिनीवरील स्थगिती उठवली होती. महापालिका प्रशासनानं पोलीस बंदोबस्त घेऊन सातवेकर यांच्या जमिनीवरील घरांची अतिक्रमणं तोडण्याच्या कारवाईला सकाळी सुरुवात केली. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक तोड कारवाईला सुरुवात झाल्यानं स्थानिक रहिवासी संतप्त झाले. त्यांनी कारवाईला विरोध करत घरातलं साहित्य काढून घेण्यास 1-2 दिवसाची मुदत देण्याची मागणी केली. परंतु प्रशासनानं त्यांची मागणी धुडकावून लावत 10 ते 15 RCC बंगल्यांची अतिक्रमणं 5 ते 6 JCBच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करून टाकली. त्यामुळे घटनास्थळी सातवेकर, स्थानिक रहिवासी आणि प्रशासनातले अधिकारी यांच्यात वादावादीचे प्रकार सुरू होते. महापालिका प्रशासनानं क्रीडांगणाचं आरक्षण असताना रहिवासी क्षेत्रात ही बस चार्जिंग स्टेशन आरक्षित जमिनीवर उभारण्याचा घाट घातला असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय. महापालिकेनं बेकायदेशीरपणे घरांची अतिक्रमणं उद्ध्वस्त करून 50 ते 60 लाख रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप करीत नुकसान भरपाईसह महापालिका पोलीस प्रशासनाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचं जमिनीचे मालक सातवेकर यांनी यावेळी सांगितलं. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे. आणि प्लेग्राऊंडचा आहे. हायकोर्टाचा पण आदेश असंच आहे, क्रीडांगण प्लेग्राऊंड. इथं EVM चार्जिंग मशीनचं आरक्षण नाही, तरी पण हिनी बेकायदा कसं करू शकतात? हायकोर्टच्या आदेशाचं उल्लंघनच करतायत ना आता. आणि क्रीडांगणाला ह्याला किती जागा लागणार आहे? तेवढ्यात बसत नाही ना. तेवढी जागा रिकामी असताना ही घरं पाडायची काय संबंध होता? वास्तविक या जागेवर जागा जास्त आहे. फक्त 25-400 टन ही त्यांची आहे. मग 25-400 टन मोजून घ्यायला येत नव्हती? मी 10 वेळा सांगितलं होतं, तुम्ही त्या बाजूनं उत्तर बाजूनं पूर्व पश्चिम 25-400 टन मोजून घ्या. माझं एखादं घर आलं तर मी काढून घेतो. एवढं सांगून सुद्धा हे प्रशासन बेकायदेशीरता या घरांचं सगळं नुकसान करत आहे.